अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना श्री दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस आपला सगळ्यांचा सेवेतच जावो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते. आता ह्या वर्षी माझी दत्त जयंती काही कारणांमुळे माझ्या माहेरी आहे. ते काय आहे कारण, कसं आहे ते नक्कीच तुम्ही तुमच्यासोबत शेअर करेल. पण म्हणजे जर कधी शॉर्ट्स वगैरे केला तर नक्कीच मी शेअर शेअर करेल. तर ह्या वर्षीची जे माझं सागर संगीतचं जे काही दत्त जयंती असते तर ती मी नाही करू शकणार, म्हणजे नाही करू शकली मी. काही कारणं होते. त्याच्याचमध्ये मग गुरुचरित्राचं पारायण पण मी नाही केलं. त्याचं हेच कारण होतं, की मला इकडे यायचं होतं. पण ते काय कसं सगळी अखंड स्वामी कृपा, महाराज आहे करता करविता आणि त्यांच्याचमुळे आयुष्य आहे. मुळे आयुष्याला म्हणतो ना, की वळण आहे. ते आहे तर सगळं आहे, नाहीतर ते नाही तर काहीच नाही. म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी. हा जो शब्द आहे ना, हा पदोपदी आठवण आपल्याला आणून देतो आणि आज तसंच काही आहे आमच्याही परिवारामध्ये. मग त्याच्यामुळे मग मला इकडे यावं लागलं. पण हो, मला तेवढं वाईट पण वाटते, की मला दत्त जयंती नाही साजरी करावी लागली. किंबहुना माझा पहिला पण गुरुवार गेला. कारण पहिल्या गुरुवारी काकांच्याच मुलीचं लग्न होतं आणि आजही काही काम होतं. त्याच्यामुळे नाही शक्य झालं. म्हणून ह्या वर्षी पहिला आणि दुसरा गुरुवार माझा जाणार. म्हणजे दुसरा जाईल असं मला वाटलं नव्हतं, पण दुसरा किंवा तिसरा अगदी होणार मला. मला इकडे यावं लागेल असं मला माहिती होतं. पण ते शेवटी महाराजांची इच्छा. पण कारण तुमच्या बऱ्याच कमेंट्स की "तू पारायणाला नाही बसली का? तुझी सेवा दाखव." तर हे सगळे कारणं आहे. बघू आता नंतर. कारण अजून सत्यनारायण वगैरे करायचं तर घरी गेल्यावर करू. बघा आज दत्त जयंती आहे. तर या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला अन्नदान करायचं आहे. अगदी तुम्ही कुठल्या पण मंदिरात अन्नदान करू शकता. कुठल्याही मंदिरात, केंद्रात तुम्ही अन्नदान करू शकता. आणि असं म्हणता बघा, आपल्या आयुष्यामध्ये आपण खूप संघर्ष करत असतो, खूप अडचणी असतात आपल्या आणि त्याच्यासाठी ना गुरुबळ तुमचा स्ट्रॉंग व्हावा. नेहमी म्हणत असतो, की तुझ्या राशीतला, तुझ्या पत्रिकेतला गुरु खराब आहे आणि म्हणून आपली अडलेली कामं होत नाही. बऱ्याच काही अडचणी निर्माण होतात. पण ज्यांच्या पाठीमागे त्यांचा गुरु मजबूत असतो, आपण म्हणतो बघा, कधी-कधी व्हिडिओमध्ये पण बघत असतो आपण, की गुरु ह्या राशीत गेला, गुरु त्या राशीत गेला आणि मग सगळं चक्र बिघडतं. आणि काही-काहींचं खूप चांगलं होतं कारण त्यांचं गुरुबळ स्ट्राँग असतो आणि हाच गुरुबळ स्ट्राँग होण्यासाठी आपला गुरुबळ बळकट व्हावा यासाठी आजचा उपाय आहे आणि अगदी सोपा आहे. असं म्हणतात की दत्त जयंतीला किंवा गुरुवारी पिवळं दान करायचं असतं. जेव्हा तुम्ही हे पिवळं दान करत असता, तेव्हा तुमची अडलेली कामं मार्गी लागतात कारण पिवळं हे दत्त महाराजांना प्रिय असतं. मग तुम्ही केळी दान करू शकता किंवा कुठल्या पण पिवळ्या रंगाचं तुम्ही फळ दान करू शकता आणि दान करत असताना समोरचा त्या पात्रतेचा हवा, त्याने तो दान घेतलं म्हणजे त्याला त्या दानाची गरज पाहिजेल. मग तुम्ही पिवळं दान करू शकता का? तुम्ही अगदी अन्नदान करू शकता. बऱ्याच ठिकाणी आज मंदिरामध्ये अन्नदान असणार आहे. मग कोणी शिरा, कोणी मसाले भात वाटणार आहे. तुमचा खारीचा वाटा आणि अन्नदानही करत असताना स्वतःच्या स्वइच्छेने आपलं जेवढं बजेट आहे, आपलं जेवढं लिमिटेशन आहे, त्याच्यानुसार आपल्याला अन्नदान करायचं आहे. पण मी तुम्हाला अगेन सांगेल, की अन्नदान करा. मग तुम्ही केळी सगळ्यात महत्त्वाची ती ती दान करा. कुठल्याही पिवळ्या रंगाचं फळ दान करा. पिवळ्या रंगाची मिठाई दान करा. पिवळ्या रंगाचं वस्त्र पण दान करू शकता. एखाद्या गरीबाला, एखाद्या गरजू बाई, माणूस कोणी पण असेल, त्याला तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र दान करू शकता. कारण काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपातून साक्षात दत्त महाराज तुम्ही जे काही त्यांना देत आहात, जे तुम्ही जे काही दान करत आहात, ते तुमचं ते दान स्वीकारतील आणि दान सगळ्यातच श्रेष्ठ आहे. आणि ह्या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला मी दरवर्षी माहिती सांगत असते, पण यावर्षी अ, मला वाटलं की नको कारण सगळ्यांनाच विश्वास असतो असं नाही. पण आपल्याकडनं 151 किलोचे म्हणजे 151 किलोचे लाडू आज अक्कलकोटला वाटणार आहे. म्हणजे म्हणजे सगळे आहे आपले. सगळे स्वामी सेवेकरी आहे. एकाचं नाहीये त्याच्यात योगदान. असंख्य स्वामी सेवेकरी आहे, ज्यांनी यथाशक्ती दक्षिणा दिली आहे आणि सगळे लोकं मिळून वगैरे सगळं पैकी 151 किलोचं ते लाडूचं दान आहे, जे आज महाराज आहे ते करता करविता आपण कोणी नाही. पण आज ती सुद्धा छान सेवा घडली आहे आणि ज्यांची इच्छा असेल त्यांनी अगदी दत्त महाराजांचं मंदिर आहे, केंद्रात आहे, मठात आहे, मंदिरात आहे, तुम्ही दान करा. आजचा दिवस मात्र सोडू नका आणि अगदी मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे. काही कारणांमुळे जर तुमच्याकडनं सेवा नाही झाली, तर अखंड नामस्मरण करा. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. आज मी नक्कीच तुमच्यासोबत शॉर्ट्स शेअर केल्यावर माहेरी जे स्वामींचं मंदिर आहे, जिथे मी लहानपणीच जायची मी.
तिथे जाणार आहे. आमचं स्वतःचं दत्त मंदिर आहे. तिकडे पण जर शक्य झाले तर तिकडे पण मी जाईल आणि नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. सो ह्या वर्षी अ, नक्कीच महाराजांनी खूप छान आम्हाला ते म्हणतो ना, की खूप छान आजचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी. डेफिनेटली खूप छान आहे ते आणि नक्कीच महाराजांचे ऋणी आहोत. पण कुठेतरी एक वाईट वाटतंय, की मला दत्त जयंती नाही साजरी करता आली आणि संपूर्ण आयुष्यात एवढे जे काही 30-32 वर्षात अ, नाही असं कधी झालं नाहीये, की करायची मी पण यावर्षी थोडंसं काही अडचणींमुळे नाही करता येणार. पण ठीक आहे, कविता महाराज आहे. त्यांना वाटलं असेल, की जाऊ दे तुझं हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण शेवटी आपली कर्तव्य महत्त्वाची असतात आणि ते पार पाडणे तेवढंच महत्त्वाचं असतं. ठीक आहे. मंदिरात जाऊन दर्शन केलं आणि महाराज पाठीशी आहेच आपल्या, यात काही शंका नाही आणि ते माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.